शुभ सकाळ. आशाच्या शिदोरीतून सर्वांना सप्रेम नमस्कार. तर आज आपण पनीरची भुर्जी बनवणार आहोत पनीरपासून. त्यासाठी साहित्य बघा, 1 किलो पनीर. तर हे अर्ध पनीर मी ना किसून घेतले, अर्ध मी असं क्रश करून घेतले बोटाने, म्हणजे हातानेच असे क्रश केले. त्यासाठी साहित्य बघा, टोमॅटो, कांदा, मिरची, कोथिंबीर. मिरची थोडी मोठी ठेवली आहे, जर कोणाला नाही आवडली किंवा तिखट वाटलं तर ती आपण बाजूला काढायची खाताना. आणि ही थोडीशी आलं, मिरची, लसूणची भरड. एवढं साहित्य लागतं सगळ्यांना. चला तर आता आपण करायला घेऊया. एकदम सोपी रेसिपी. आणि पटकन होणारी, सकाळच्या डब्यासाठी वगैरे पण खूप चांगली आहे. तेल किंवा बटर असं काहीही टाका तुम्ही. बटर टाकलं तरी चालेल. किंवा तेल टाका. थोडंसं 1 चमचा तूप टाकलं तरी पण. थोडी चांगली चव येते. आता आपण याच्यामध्ये थोडीशी लसूण पेस्ट अशीच परतवून घेऊया. बघा, नंतर हा कांदा, टोमॅटो, मिरची पण टाका. मिरची पण चांगली अशी भाजून निघेल, तेलावर तळून निघते. थोड्याशा मोठ्या ठेवल्या मी मिरच्या. कांदा आणि टोमॅटो बऱ्यापैकी नरम झालेत. आता आपण त्यामध्ये पावडर मसाले घालूया. एक धना पावडर, जिरा पावडर, थोडासा पनीरचा जो मिक्स मसाला असतो ना, तो घालणार आहोत. थोडा गरम मसाल्यासारखा स्वाद असतो, थोडासा घालायचा. आणि ही मिरचीची भरड थोडीशी, अर्धा चमचा. आणि हे सगळे मसाले एकत्र आता चांगले शिजवून घ्यायचे. थोडासा पाण्याचा हपका मारायचा.
मीठ मसाले एकत्र येतात ना चांगले, म्हणून मीठ टाकते मी. सख्यानो, मीठ थोडंसं अंदाजाने मसाल्यात कमीच घाला, पनीर पण थोडंसं खारट असतं ना, थोडंसं मीठ असतं त्यात. बघा, ही सगळी मसाल्याची आता तयारी झाली आहे समजा. ह्याच्यामध्ये फक्त पनीर टाकून हलवून द्यायचं. बघा, हे क्रश केलेलं आहे हाताने, आणि हे मी थोडंसं किसून घेतलं आहे. थोडंसं चण्याचं पीठ पण भाजून असं टाकलं तरी चालतं. मी नाही टाकलं, ते फक्त हेच टाकलं. आपण थोडीशी काश्मीरी मिरच सुरुवातीला घातली तरी पण चालेल. बघा, झाली आपली पनीर भुर्जी. हे मसाले सगळे पनीरला लागण्यासाठी थोडंसं परत गरम पाणी टाकलं आहे किंचित. सगळ्यांनो, तर बघा, ही आता आपली अशी पनीर भुर्जी तयार आहे. बघा किती छान झाली आहे ना, सुंदर झाली आहे. तर ही आता आपली अशी पनीर भुर्जी तयार आहे. बघा किती सुंदर दिसते ना, छान वाटते. सगळ्यांना सगळ्यात मला वाटतं भाज्यांमध्ये हा सोपा प्रकार आहे. तर तुम्ही नक्की करून बघा, ट्राय करा. सगळ्या भाज्यांपेक्षा लवकर होणारी ना, म्हणून तर हा प्रकार नक्की करा. खूप सोपी आहे आणि छोटे ना, किलबिल पार्टी तर खूप छान खातील, सुंदरच. चला तर